कोकण फक्त समुद्र, नारळाची झाडं आणि सुंदर निसर्ग नाही, तर हजारो वर्षांपूर्वीचा एक गूढ इतिहासही इथे लपलेला आहे. कोकणात अशी काही चित्रं सापडली आहेत, जी साधी चित्रं नाहीत, ती आहेत दगडावर खोदलेली, आणि त्यांचं वय आहे जवळपास 20,000 वर्ष. पण गोष्ट इथेच संपत नाही. या चित्रांमध्ये एक असं रहस्य दडलंय, जे आजपर्यंत कुणालाच पूर्णपणे समजलेलं नाही. काही लोक म्हणतात, ही चित्रं फक्त जमिनीवरून पाहण्यासाठी नाहीत. मग प्रश्न असा येतो, ही चित्रं नक्की कोणासाठी काढली होती? चला, या रहस्यमय कातळ चित्रांच्या दुनियेत जाऊया. आपण या चित्रांना सहसा कातळ शिल्प म्हणतो, पण खरं पाहिलं तर हा शब्द पूर्णपणे बरोबर नाही. कारण शिल्प म्हणजे त्रिमिती, ज्याला उंची, रुंदी आणि खोली असते. पण ही चित्रं तशी नाहीत. ही आहेत दगडावर खोदून काढलेली सपाट चित्रं. म्हणूनच यांना योग्य शब्द आहे खोदचित्र, किंवा इंग्रजीमध्ये पेट्रोग्लिफ्स. हजारो वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक साधनं नसताना या दगडावर इतकं अचूक आणि बारकाईनं काम करण्यात आलं. मग त्या काळातल्या माणसांकडे नेमकी कोणती कौशल्य होती? आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी ही चित्रं काढायचं ठरवलंच का? ही खोदचित्रं कोकणातल्या अनेक ठिकाणी सापडली आहेत. रत्नागिरी, राजापूर, देवगड आणि चिपळूण परिसरात. विशेष म्हणजे ही चित्रं डोंगरावर नाहीत, तर सपाट पठारावर आढळतात. या पठारांवर असतो जांभा दगड, ज्याला लॅटराईट म्हणतात, आणि त्याच्या वरच्या थरावर ही चित्रं खोदली गेली आहेत. काही चित्रं इतकी मोठी आहेत की ती पूर्ण पाहण्यासाठी अंतर ठेवावं लागतं, आणि काही वेळा ती वरून पाहिल्यावरच स्पष्ट दिसतात. म्हणूनच ही फक्त चित्रं नाहीत, तर एक गूढ जग आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, ही चित्रं किती जुनी आहेत? अभ्यासकांच्या मते ती जवळपास 20,000 वर्षांपूर्वीची असू शकतात. कारण इथे आपल्याला गेंड्याचं चित्र दिसतं, आणि महाराष्ट्रातून गेंडे तेव्हाच नाहीसे झाले. म्हणजे हे चित्र काढणाऱ्या माणसाने तो प्राणी प्रत्यक्ष पाहिला होता. इथे हत्ती, वाघ, डुकरं आणि समुद्रातील मासेही दिसतात. इतकं अचूक निरीक्षण ते फक्त पाहिल्यावरच शक्य आहे. एक गोष्ट लक्षात येते, या चित्रांमध्ये काय आहे हे जितकं महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं आहे काय नाही आहे. इथे एकही झाड नाही, एकही घर नाही, माणसाचं राहण्याचं ठिकाण नाही. कारण त्या काळातला माणूस भटकंती करत होता. तो होता शिकारी, हंटर गॅदरर. तो जे पाहायचा फक्त तेच त्याने दगडावर कोरलं. या चित्रांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ही सगळी दृश्य त्याने स्वतः पाहिली होती. कारण न पाहिलेल्या गोष्टीचं इतकं अचूक चित्र काढणं शक्य नाही. त्याने निरीक्षण केलं आणि ते कायमचं दगडावर जतन केलं. आता सर्वात गूढ भाग, काही ठिकाणी कंपास नीट काम करत नाही. तो फिरायला लागतो, चुकीची दिशा दाखवतो. पण थोडं बाजूला गेल्यावर तो पुन्हा नॉर्मल होतो. म्हणजे त्या दगडात काहीतरी वेगळं आहे. पण त्या काळातल्या माणसाला हे कसं कळलं? काही लोक म्हणतात, ही चित्र वरून पाहण्यासाठी तयार केली गेली. आणि इथून सुरू होते एक वेगळी थिअरी, एन्शंट एलियन्स. कदाचित कोणीतरी वरून हे सगळं पाहत होतं, आणि या चित्रांद्वारे संवाद साधला गेला. याचा पुरावा नाही, पण गूढ मात्र वाढत जातं. अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ही चित्र कशासाठी काढली गेली? विधी, शिकारी की इतिहास जतन करण्यासाठी? आजही नवनवीन चित्र सापडत आहेत. म्हणजे हा इतिहास अजून पूर्ण उलगडलेला नाही. ही फक्त दगडावरची खुणा नाहीत, तर आपली ओळख आहे. जर आपण याची काळजी घेतली नाही, तर हे सगळं कायमचं नष्ट होईल. कदाचित आपण अजून आपल्या इतिहासाला ओळखायला सुरुवात केली आहे. आणि या दगडांमध्ये अजूनही अनेक कथा दडलेल्या आहेत, ज्या आपल्याला ऐकायच्या आहेत आणि जपायच्या आहेत.